विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वी मराठीची 12वी कविता आहे महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया। आता या कवितेचा जो अर्थ आहे, आशय आहे, तो मी तुम्हाला व्हिडिओच्या रूपामध्ये सांगितलाय। तुम्ही नसेल बघितला तो व्हिडिओ तर नक्की बघा आणि आपण आज याचा स्वाध्याय सोडूया। खरं तर हा स्वाध्याय खूप छोटासा आहे, तुम्हाला पटकन लिहून होईल तुमचा। बरं, जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून आहे। सो प्रश्न पहिला, वैशिष्ट्य लिहा महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्य। एक म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्य, यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर, सोन्याची धरती खालिणी वर निळे आकाश, महारथींनी भूषवलेले किल्ले जिचे पोवाडे गातात, अरबी समुद्र तिचे चरण धुतो। आणि कवितेत आलेली महाराष्ट्र भूमीतील व्यक्ती वैशिष्ट्य, धैर्यवंत शासनकर्ते वीर, श्रम करणारे शेतकरी, संत व शाहीर, धुरंधर श्री छत्रपती शिवराय। असत्य विधान ओळखायचे, धुरंधर शिवरायांना स्मरावे, असत्यास्तव शिंग फुकावे, स्वातंत्र्याची आण घ्यावी, जन्मभूमीचे उपकार फेडावे। तर उत्तर आहे असत्यास्तव शिंग फुंकावे, हे असत्य विधान आहे, बाकी सगळे विधान बरोबर आहे। प्रश्न तिसरा आहे, कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा। उत्तर, महाराष्ट्र मंदिर आहे, त्याच्या पुढे यशाची ज्योत पाजळते। महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे, वर निळ्या आकाशाची छाया आहे। गड किल्ले महाराष्ट्र भूमीचे पोवाडे गातात, रथी महारथींनी तिला भूषवले आहे। अरबी समुद्र जिच्या चरणाशी लीन आहे। महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा, साधू संतांचा, शाहिरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, त्यागाच्या सामर्थ्याचा व धुरंधर शिवरायांचा आहे। या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलाया व त्यावर जान कुर्बान करायला मी तयार आहे। अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली आहे। आता प्रश्न चौथा विचारलाय, महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात सांगायची आहेत। तर आपल्याला इथे स्वातंत्र्य आपल्या शब्दात उत्तर लिहिण्याचं। आता शिवरायांचा गौरवशाली इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि गड किल्ल्यांचा वारसा महाराष्ट्राला शक्ती आणि प्रेरणा देतो। सांस्कृतिक वैभव, संत, परंपरा, लावणी, नाटक आणि वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख विशिष्ट आहे। आर्थिक केंद्रबिंदू, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, जिथे शेअर बाजार, बँका आणि औद्योगिक विकासाने राज्याला देशात अग्रस्थानी नेले आहे। शैक्षणिक प्रगती, पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात। राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमुळे शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र पुढारलेला आहे। कृषी आणि सहकार, द्राक्ष, कापूस, ऊस यांसारखी पिके आणि सहकार चळवळ महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात विशेष स्थान मिळवून देते। पर्यटन आणि निसर्ग सौंदर्य, अजिंठा, वेरूळ, महाबळेश्वर, कोकण किनारा आणि गड किल्ल्यामुळे पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे। काव्य सौंदर्य सांगायचे तर धरध्वजा करी ऐक्याची, मनीषाजी महाराष्ट्राची या काव्यपंक्तीत विचार सौंदर्य लिहायचे। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा त्याला काही जणांनी विरोध दर्शवला। खूप साधक बाधक चर्चा झाली, परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता। निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती। त्यांच्या एकजुटीत फूट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या, अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे, ती पूर्ण करण्यास कटिबद्ध होऊया। कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात उदाहरण वर्णन करायचे। या कवितेत जागोजागी वीर रसाची प्रचिती येते। मराठी मन आंदोलनासाठी जागृत करण्याकरता कवींनी वीररसाचा मुक्त वापर केलाय। कंबर बांधून ऊठ घाव झेलाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया, या पहिल्या दोन ओळी शाहिरांनी मर्द मराठी मनाला प्राणार्पणाचे व मर्दुनकीचे आव्हान केले। शिवरायांच्या कर्तृत्वाची ग्वाही दिली आहे। करी कंकण बांधून साचे, सत्यास्तव शिंग फुंकाया, पर्वत उलथून यत्नांचे, धरध्वजा करी ऐक्याची, पाऊले टाक हिमतीची, घ्याण स्वातंत्र्याची, अशा प्रकारच्या ओळीमधून ओजगुण ओतप्रोत भरला आहे। मराठी मन पेटून उठेल अशा प्रकारे ही कविता वीररसाने ओतप्रोत भरली आहे। प्रश्न 6, अभिव्यक्ती, तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा। उत्तरे, महाराष्ट्र हा दऱ्याखोरांचा प्रदेश आहे। संतांच्या शिकवणीने पावन झालेली महाराष्ट्र भूमी आहे। इथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिली गेली। नर्मदा, गोदावरी, कृष्णा, भीमा, वैनगंगा इत्यादी नद्यांनी सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे। येथे शौर्य व वैराग्य हे हातात हात घालून आणतात। विद्येचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून आरंभ झाला।
भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतींनी महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपासली. औद्योगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र हे माहेरघर आहे. सत्य, शिव आणि सुंदर या मूल्यत्रयींची जपणूक करणे हे महाराष्ट्राचे ब्रीद आहे. भाषा अभ्यासाचा हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे, स्किप करू नका. पुस्तक या शब्दातील लघुक्रम. आता पहिला उकार आल्यामुळे आपण आडवा दंडक देतो. तर हा असा आहे कारण पु हे लघु असले तरी पुढच्या स्त या जोडाक्षराच्या आघात मागील लघु स्वरावर येतो, त्यामुळे त्याचा 2 मात्रा धराव्या लागतात. जर असा आघात येत नसेल तर अक्षर ऱ्हस्व आहे, ते ऱ्हस्वच राहते. जोडाक्षरातील शेवटचा वर्ण ऱ्हस्व असेल तर जोडाक्षर हे ऱ्हस्व मानावे. जसं भास्कर, दीर्घ तर दीर्घ. उदाहरणार्थ इच्छा. लघु अक्षरावर अनुस्वार येत असेल किंवा त्यावर विसर्ग येत असेल तर गुरु मानावे. उदाहरणार्थ नंतरसाठी आणि दुःखीसाठी बघा लघु गुरुक्रम. कवितेच्या चरणातील शेवटचे अक्षर लघु असले तरी दीर्घ उच्चारला त्यामुळे गुरु किंवा 2 मात्रांचे मांडतात. मराठी पद्य रचनेत अक्षर वृत्ते, छंद वृत्ते, मात्रा वृत्ते किंवा जाती वृत्ते असे 3 प्रकार आहेत. तर अक्षरवृत्तामध्ये प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या सारखी. लघु गुरुक्रम सुद्धा सारखाच असतो. छंद वृत्तामध्ये चरणातील अक्षराची संख्या समान असते पण लघु गुरुक्रम नसतो. मात्रा वृत्तामध्ये अक्षरांची संख्या सारखी नसते पण मात्रांची संख्या मात्र सारखी असते. धन्यवाद विद्यार्थ्यांनो, आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.